पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भगीरथ भालके हेच महाविकास आघाडीचे स्ट्रॉंग उमेदवार। खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयामध्ये भगीरथदादांचा पंढरपूर मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील 17 गावात सिंहाचा वाटा। विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जनता करणार स्वाभिमानी नेतृत्वाला सलाम। स्वर्गीय भारतनाना भालके यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांनी विधानसभेत जावे, कार्यकर्त्यांची मागणी। 2009 साली पूर्वीचा पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा विभागून पंढरपूर मंगळवेढा असा विधानसभा मतदारसंघ झाला असून पंढरपूर तालुक्यातील जवळपास 22 गावे तर मंगळवेढा तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग व शहर व पंढरपूर शहर असा विभागलेला 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ नव्याने स्थापित झाला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यावेळेस स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यासमोर आव्हान उभे केले होते। हे आव्हान पेलून भारतनानांनी एक हाती विजय या मतदारसंघात मिळवला व संपूर्ण भारत देशात एक रेकॉर्ड ब्रेक विजय म्हणून या विजयाकडे पाहिले गेले। राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या मोहिते पाटलांचा यावेळी पराभव झाल्यामुळे संपूर्ण प्रसिद्धी माध्यमांमध्ये व राज्यातील राजकीय पटलावर स्वर्गीय भारतनाना भालके यांचे नाव घेतले जाऊ लागले। पिळदार शरीर, रांगाडा स्वभाव, ग्रामीण भागातील बोलीभाषा व सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ यामुळे आपसुकच भारतनाना भालके हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। त्यांच्या विठ्ठल साखर कारखान्याची चेअरमन अशीच फक्त ओळख असताना त्यांनी स्वर्गीय भारतनाना भालके यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजिबात मागे वळून पाहिले नाही। 2009ला बलाढ्य शक्तीसमोर रिडालोसकडून उमेदवारी घेत समोर उभा टाकलेले सर्व मातब्बर नेत्यांना त्यांनी एकाकी झुंज दिली। या लढवया आमदाराला आजही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता विसरलेली नाही। त्यांचे चिरंजीव असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके हे आता आगामी 2024च्या विधानसभे निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांनी प्रत्येक गावगाड्यातील प्रश्न सोडवण्याचा विडा उचलला आहे। त्यांच्या सोबतीला त्यांच्या सुविध पत्नी सौ प्रणितीताई शिंदे याही त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत। पंढरपूर असो अथवा मंगळवेढा तालुक्यातील कर्नाटक बहुल भाग असो या भागामध्ये आजही स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक ज्येष्ठ नागरिक दिसतात। त्यांच्या जुन्या आठवणींना स्मरण करून सांगतात, दिप्पाड शर्यतीच्या या आमदाराला आपण कधीही विसरणार नसल्याचे यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी आवर्जून सांगताना पाहायला मिळतात। 2009 ते 2021 जवळजवळ 3 वेळा हॅट्रिक करणाऱ्या या स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांची आजही आठवण सर्वसामान्य नागरिक विसरलेले नाहीत। त्यांच्या या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव भगीरथदादा भालके यांनीही दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी ज्या पद्धतीने जमेल तसे काम करून सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये एक अढळ स्थान निर्माण केले आहे। त्यांचे मूळ गाव सरकोली हे जरी मोहोळ राखीव मतदारसंघात येत असले तरी गावाबरोबरच मतदारसंघातही विशेषतः मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होताना भगीरथदादा भालके हे दिसतात। भालके म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब, दीनदलित शेतकरी, कष्टकरी शेतकरी जनतेशी असलेले नाते व त्याच दोन्ही तालुक्यातील मतदारांशी असलेली घट्ट पकड यामुळे पुन्हा एकदा 2024 साली पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भगीरथदादा भालके यांनीच महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी अशी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। याचबरोबर सोलापूर लोकसभेच्या नवनियुक्त खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या विजयामध्ये भगीरथदादा भालके यांनी मोठा सिंहाचा वाटा उचलला असून पंढरपूर मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील 17 गावांमध्ये असणाऱ्या त्यांच्या जनसंपर्कामुळेच प्रणितीताई शिंदे यांना जवळपास 45,500 एवढे मताधिक्य मिळाले असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांमधून बोलले जात आहे। याचबरोबर मोहोळ विधानसभा मतदारसंघात सुद्धा आमदार ठरवण्यामध्ये
भगीरथदादा बालके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। अनेक इच्छुकांनी जरी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी भगीरथदादा बालके यांच्या आदेशानंतरच सर्व त्यांचे विठ्ठल परिवारातील समर्थक व कार्यकर्ते कामाला लागणार आहेत। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील 17 गावांमध्ये बालके यांचे सरकुली गाव हे सुद्धा येत असून आगामी निवडणुकांसाठी बालके यांच्या निर्णयाकडे मोहोळ तालुक्यातील जनता डोळे मिटून वाट पाहत आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर व मंगळवेढा येथे झालेल्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये बालके समर्थकांनी आपले शक्ती प्रदर्शन केले असून या दोन्ही ठिकाणच्या मेळाव्यामध्ये पंढरपूर व मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील बहुसंख्य असे सर्व बालके समर्थक व प्रेमी पदाधिकारी मोठ्या संख्येने पाहायला मिळाले। आगामी 2 ते 3 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भगीरथदादा बालके यांनी पंढरपूर व मंगळवेढा येथे 2 वेगवेगळ्या बैठका घेऊन व सर्व आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे व आगामी निवडणुकीसाठी सूचना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। यामधूनच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते समर्थक कामाला लागतील अशी ही मागणी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमधून सुरू आहे।